अथ तृतीयोऽध्यायः। श्लोक क्रमांक 29। संबंध। ज्याप्रमाणे विद्वान स्वतः कर्मात आसक्त होत नाहीत, त्याचप्रमाणे त्याने अज्ञानाला उपदेश करून कर्मात आसक्त होण्यापासून परावृत्त करावे काय? तसे केले तर अज्ञानी परावृत्त होतील काय, याविषयी भगवान निरूपण करत आहेत. प्रकृतेर्गुणसम्मूढः सज्जन्ते गुणकर्मसु तान् कृष्ण विदो मंदान् कृष्णविन्न विचालयेत. भावार्थ. भगवान सांगतात की गुणांनी मोहाला प्राप्त झालेले प्रकृतीच्या गुणकर्मात आसक्त होतात. याचे यथार्थ ज्ञान नसणाऱ्या त्या अज्ञानांना विचलित करू नये, म्हणजे कर्माचे रहस्य सांगू नये.